मग काही लोक पूर्ण साखर बंद करतात. म्हणजे मी असेही माझे काही मित्र बघितले किंवा काही काम करताना सोबत अशा लोकांना भेटलं. ते बोलतात की नो शुगर, बिलकुल शुगर आम्ही कंझ्युम करत नाही. ते योग्य आहे का तसे? साखर बंद करणं अयोग्य मुळीच नाहीये. ओके. हां. कारण आत्ताची आपली जी लाईफस्टाईल आहे ना, त्याच्यात आपली मूव्हमेंट कमी आहे आणि बसणं जास्त वाढलेलं आहे. आपल्याला कुठे जायचं असेल तर आपली 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, काहीच नाही तर आपण ओला, रिक्षा कशानेही जातो. चालत जात 1 किलोमीटर जरी असेल, अर्धा किलोमीटर असेल, तरीही आपण चालत नाही. बरोबर. किंवा आता सगळ्यांचं स्क्रीन समोर बसून काम झालेलं आहे. म्हणजे काम करताना बसतो, टीव्ही समोर बसतो, जेवताना बसतो, गप्पा मारताना बसतो, गाडीत बसलेलो असतो. हे जे सतत बसणं झालेलं आहे ना, त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी लेवल कमी झालेली आहे. त्यामुळे आपण जे खातो, जी साखर शरीरात जाते, त्याचं यूज होत नाही. त्यामुळे आता बरेच जण शुगर कट डाऊन करतात आणि इट इज नॉट एट ऑल बॅड. इट इज ओके. कारण आपण जे नॉर्मल जेवण करतो त्याच्यातून काही ना काही शुगर तर आपल्या बॉडीत हो. जातच असतं. जर तुम्हाला लो ब्लड प्रेशर असेल किंवा तुम्हाला बऱ्याच जणांना जसं डायबिटीस असतो तसं शुगर ड्रॉप होण्याचे पण त्रास असतात, की खूप उन्हात वगैरे गेलं तर त्यांची शुगर एकदम 70च्या पण खाली आहे. त्या लोकांना साखर स्किप करणं थोडंसं घातक असतं. पण हे सगळं करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या की बाबा मी करू का आणि केल्याने मला अपाय नाही ना. आणि साखर म्हणजे तुम्ही फक्त व्हाईट शुगरच घेतली पाहिजे असं नाही. यू कॅन हॅव इट थ्रू डेट्स. तुम्ही कोकोनट शुगर आता येते, मॉन्क फ्रूट शुगर आहे. सो टेबल शुगर बंद करणं इज नॉट ॲट ऑल अ बॅड डिसिजन. इट इज अ गुड डिसिजन. अगेन मी म्हणेन की जर तुम्हाला असे काही लो शुगर, चक्कर येणे, वर्टिगो असे काही त्रास असतात तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या, बोला त्यांच्याशी आणि लेट देन. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.